तर नमस्कार. मी प्राध्यापक प्रशांत राऊत आपणा सर्वांचं इथे स्वागत करतो आणि आज आपण काही विशेष लोकांची मुलाखत इथे घेतो आहे. माझ्यासोबत या स्टुडिओमध्ये इथे उमरेड येथील आनंदजी तुळसकर तसेच चिंदूजी जाधव इथे उपस्थित आहे आणि हे दोघेही दिव्यांग आहे. इकडे आनंदजीला दोन्ही हात नाही, तिकडे चिंदू भाऊला दोन्ही पाय त्यांचे दिव्यांग आहे. आणि असं असताना गेल्या अनेक वर्षापासून हे यांचं जीवन अत्यंत सर्वसाधारण व्यक्तीप्रमाणे जगत आहे. एक प्रकारे तरुण युवकांसाठी यांचं जगणं एक आदर्श आहे, म्हणून आपण आज यांची मुलाखत घेतो आहे. तर नमस्कार आनंद भाऊ. नमस्कार चंदू. नमस्कार. माझा पहिला प्रश्न असा आहे तुम्हाला की तुमच्यासोबत जी घटना झालेली आहे, तुम्हाला दोन्ही हात नाही, तर साधारणतः कधी झालं हे आणि कसं काय? मी वयाच्या 8 किंवा 9व्या वर्षी असेल, जनरली 3री मध्ये असेल तेव्हा. तर पोस्ट इलेक्ट्रिक शॉकने माझे दोन्ही हात बंद झालेले. एक माध्यम म्हणायचं झालं तर पतंग काढताना झालं असं म्हणता येईल. पतंग काढताना? हां, पतंग काढताना 11 kV लाईनवरून शॉक लागलेला, त्याच्यामुळे माझे ॲक्सिडेंट झाला, त्याच्यात दोन्ही हात निकाल झाले. आणि चिंदू भाऊ, तुम्ही तुमच्या पायाने 5 वर्षापर्यंत चालत होतो आणि त्याच्यानंतर ताप आला मला आणि डॉक्टरकडे नेल्यानंतर डॉक्टरने कमरेला दोन्ही साईडला इंजेक्शन लावल्यानंतर शरीर पूर्ण लूज पडलं. तेव्हापासून हे अपंगत्व आलं. आणि माझ्या माहितीप्रमाणे आनंद भाऊ यांनी आणि चिंदू भाऊंनी या समस्येवर मात करून स्वतःचं रोजगाराचं साधन निवडलं आणि दुसऱ्यांनाही रोजगार देण्यासाठी ते तत्पर झाले. तर गेल्या अनेक वर्षापासून आनंद सर ऑनलाईन सर्व्हिसेस आणि झेरॉक्स आणि नेट कॅफे आणि पूर्ण सुविधा, शासनाच्या योजनांची माहिती इतरांना पोहोचवण्याचं काम करत आहे. तर नेमकं हे जे काही आपलं नेट कॅफे आहे, हे तुम्हाला दोन्ही हात नसताना सुद्धा तुम्ही हे सगळं सुरुवात केली, तर त्याची काय प्रेरणा होती? तुम्हाला कुठून हे सगळं वाटलं? प्रेरणा म्हणायचं म्हणजे जीवन जगण्यासाठी काहीतरी करावं लागलं, शिक्षण घ्यावं लागेल. हे पहिल्यापासून वडील शिक्षक असल्यामुळे त्यांनी सांगितलं होतं की अपंग असल्यामुळे तुला काही वेळ म्हणजे सर्व जास्त जाती काही भेटणार नाही, किती काय असलं तरी तुला स्वतःचा संघर्ष स्वतःच करावा लागेल. वडील शिक्षक होते, त्यांनी समजून सांगितलं. त्याच्यानंतर मग माझा प्रवास चालू झाला. मी 10वी पर्यंत ज्युनियर क्लासमध्ये शिकलो. त्याच्यानंतर मला आर्ट घ्यायला लावलं बाकी शिक्षकांनी की आर्ट घे, तुला हात नसल्यामुळे तू नाही करू शकत. पण माझी जिद्द होती मला सायन्स घ्यायचं आहे, म्हणून मी 12वी सायन्स घेतलं. 1 वर्ष उशीर झाला, मला ड्रॉप घ्यावा लागला त्याच्यासाठी. त्याच्यानंतर मी 12वी सायन्स केलं. त्याच्यानंतर मग 12वी सायन्स करून बाकी काय करतोय, तो बाकी म्हणजे शिक्षकाची नोकरी कर, D.Ed कर. D.Ed मध्ये ॲडमिशन केलं, पण काही लागत नव्हतं मग. त्याच्यामुळे मग मी इंजिनिअरिंग केलं. म्हणजे D.Ed मध्ये ॲडमिशन कर असा फोर्स होता, पण माझा कल इंजिनिअरिंगकडे होता. मग माझं इंजिनिअरिंग झालं गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग चंद्रपूरवरून. चंद्रपूरवरून माझं इंजिनिअरिंग झाल्यानंतर म्हणजे मी जवळपास 2004-06 आल्यानंतर मग माझा खरा प्रवास चालू झाला जॉबसाठी फिरायचा. गव्हर्नमेंट एक्झाम द्या, त्याच्यानंतर प्रायव्हेट एक्झाम द्या. प्रायव्हेटमध्ये तुम्ही पास होऊन जाता, पण गव्हर्नमेंट एक्झाममध्ये तुमचं सर्व क्लिअर झाल्यावरही तुमचा रिझल्ट येत नव्हता. मी MPSC क्लिअर झालो. इलेक्ट्रिकल इन्स्पेक्टरची पोस्ट माझी क्लिअर झालेली. त्यावेळेस छगन भुजबळ पाटबंधारे विभागाचे सार्वजनिक बांधकामचे मुख्यमंत्री होते. त्यावेळेस माझा सेकंड टॉपर होतो त्याच्यामध्ये. पण रिझल्ट आला तेव्हा मी सेकंड वेटिंग होतो. जेव्हा माहीत झालं की पूर्ण महाराष्ट्रातल्या ज्या जागा पूर्ण फक्त मुंबईसाठीच राखीव होत्या, पूर्ण मुंबईचेच भरले होते.
मग हे असं का होतं प्रत्येक वेळेस गव्हर्नमेंटची एक्झाम देतो आपण, क्लिअर होतो आणि पास होत नाहीये, का होत नाहीये? म्हणजे पास होऊनही आपल्याला नोकरी का नाही मिळत? हा. जेव्हा मी एन्क्वायरी केली तेव्हा त्यांनी मला म्हणजे RTI मध्ये मी माहिती मागितली. RTI मध्ये माहिती अशी मिळाली की ज्या अपंगाला 2 हात आहेत त्यांना कोणत्याच शासनामध्ये जागा रिक्त नाही, त्यांना शासकीय नोकरी नाही. अच्छा. ही गोष्ट मला 2011 ते 13च्या दरम्यान माहीत झाली. मग मी बाकी याच्यातून माध्यमातून काढलं. मग मला एक मुंबईचे ॲडव्होकेट मिळाले, त्यांनाही सांगितलं म्हणजे हो बरोबर आहे, तुझ्या पहिले माझ्याकडे 8 केसेस आहेत जे इंजिनियर आहेत किंवा दुसऱ्या याच्यावर आहेत, पण दोन्ही आता अपंग आहेत म्हणून त्यांना अजूनपर्यंत शासनाने जागा दिली नाही. म्हणून त्यांना विचारले की याच्यात काय काय होऊ शकतं? ते म्हणतात की आमदार किंवा खासदार जेव्हा ते अमेंडमेंट करतील, जेव्हा त्या कायद्यामध्ये सुधारणा करतील तेव्हा तुमच्या होईल. मग आम्ही एवढं शिकलो कशासाठी? मग हा, बरोबर. म्हणजे मग तेव्हा असं वाटलं की आपण जे जिद्द करून शिकलो एखाद्या मला इंजिनिअरिंग करायचं ते चुकलं. बाकी लोक म्हणतात ते नको करू, मास्तर की कर, पोटभर खाशी. हा त्यांचा सल्ला बरोबर होता. तेव्हा असं वाटलं की आपलं काहीतरी चुकलं. मग त्याच वेळेस मला 2011 मध्ये मी प्रायव्हेटमध्ये जॉबवरच होतो. जेव्हा मला हे माहीत झालं त्याच्यानंतर मी गव्हर्नमेंटच्या नोकऱ्या बंद केल्या. नाही, फॉर्मच नाही भरला, अजूनपर्यंत नाही भरला 2011 पासून 13 पासून. त्याच्यानंतर माझी नोकरी चालू झाली. मी टॉपवर्सला होतो ऑपरेशन इंजिनियरमध्ये आणि त्याच्यानंतर मला बाकी याच्यात काढण्यात आलं कंपनीतून की तुम्ही समोरच्या कंपनीत जा वगैरे. तर मग त्याच्यात ते सोडलं. मग असं वाटलं की इकडून आणि दोन्हीकडून कुठून ना कुठं काहीतरी होत आहे, मग स्वतःच काहीतरी केलं पाहिजे. स्वतःचा रोजगार. बिलकुल, म्हणजे स्वतःच करता आलं पाहिजे आपल्याला, कोणावर डिपेंड नको असायला. नोकरीमध्ये प्रायव्हेट नोकरीमध्ये तेच आहे की नाही बा आम्हाला मला आज गरज नाही, तुम्ही घरी बसा, जेव्हा गरज आहे तेव्हा या. बरोबर. मग याच्यासाठी काय करायचं? गव्हर्नमेंटही नाही म्हणते, प्रायव्हेटही नाही म्हणते, मग स्वतःचं काहीतरी चालू करायचं. म्हणून मग मी स्वतःचं ऑनलाईन वर्क चालू केलं. छान छान. त्याच्यामध्येही जे गव्हर्नमेंटचं आपलं सरकार केंद्र आहे ते काही पटकन नाही मिळालं आपल्याला. तसं एक्झाम द्यावं लागली, त्याच्यासाठी कोर्ट कचेऱ्या द्यावं लागल्या, कोर्टामधून ऑर्डर घ्यावं लागला आणि त्याच्यानंतर मग ते आपलं सरकार केंद्र मिळालं आपल्याला. या प्रकारे मी इथपर्यंत आलो. खूप अडचणीचा प्रवास आहे आणि चिंदूजी तुमचा प्रवास तर थक्क करणारा आहे की तुम्ही पांठेला चालवला, 2 पोरांना इंजिनियर केलं आणि आज ते दोन्ही पोरं जॉबवर आहे. तर मला हे सांगा की जेव्हा तुमच्यासोबत ही घटना घडली, पाय गेले, तर त्यातून बाहेर पडण्यासाठी तुम्हाला कोणाची प्रेरणा मिळाली किंवा नेमकं कोण तुमच्यासमोर आदर्श होता? माझ्या समोर आदर्श म्हटलं तर आई बाबा. अच्छा. आणि त्यांनी खूप खूप मेहनत घेतली त्यांनी माझ्यासाठी. जेव्हा मी या प्रकारे अपंगत्व आलं मला, तर त्यांनी खूप दुनिया घुमवली मला. त्यांनी दुनियाभराचे प्रयत्न केले पण ते कसं यश आलेलं नाही. माझं तसं प्राथमिक शिक्षण माझं गाव म्हटलं तर वाशी, व्यापूर तहसीलमध्ये एक छोटंसं खेडेगाव आहे. 7वीपर्यंत माझं तिथं शिक्षण झालं, लहानाचा मोठा तिथेच झालो. त्याच्यानंतर मग 8वी ते ग्रॅज्युएशनपर्यंत मी उमरेडला शिकायला आलो मी. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हॉस्टेलमध्ये तिथे मला प्रवेश मिळाला होता. सर्व खाणंपिणं सर्व फ्री. कॉलेजला मला एकही पैसा लागलेला नाही. ग्रॅज्युएशन केलं पण एकही पैसा मला लागलेला नाही. सर्व गव्हर्नमेंट थ्रूच झालं माझं शिक्षण वगैरे. आणि नंतर मी सेकंड इयरला असतानाच एक म्हटलं आता शिकून तर राहिलोच आपण, म्हटलं काहीतरी उद्योग केला पाहिजे. शेती होती आमच्याकडे कमीत कमी 30 एकर शेती होती गावाला, आईंना मिळाली ती. तर शेतीचा खूप आपल्याला छंद होता. शेतीमध्ये जाणे. आणि त्यावेळी 1-1.5 किलोमीटर आमचं शेत आहे. तर मी असं म्हणजे पोचावरतीच चालायचं त्यावरती रोड बी नव्हते त्यावेळी, रस्ते नव्हते. असे चिखलातून म्हणजे असं टोंगर गळण्यामधून जायचा. मला पोहण्याचा छंद आहे, वकर हाणण्याचा छंद आहे. वकरसुद्धा हाणत होतो मी शेतात गेलो. हो. आणि मग सेकंड इयरला असताना म्हटलं एक दिमागामध्ये आयडिया म्हटलं काहीतरी उद्योग केला पाहिजे. तर शिकत असतानाच मग एक छोटंसं दुकान टाकलं. गव्हर्नमेंटने लोन दिलं होतं 1 लाख रुपये. त्याच्यावर 30,000 म्हणजे 30% म्हणजे 30,000 रुपये माफ झाले होते. 70,000 रुपये मी भरले आणि तिथून तो प्रवास सुरू केला मी.
नंतर मग माझं लग्न वगैरे झाल्यानंतर पहिला मुलगा होता मला 5 वर्षाचा आणि दुसरा मुलगा होता 3 वर्षाचा. त्याच्यानंतर मला असं वाटलं का म्हटलं आपल्या पाठीमागं असं एक गायडन्स नव्हतं, त्याच्यामुळे आपण सामनेपर्यंत पोहोचू शकलो नाही. आपण एक योग्य मार्गदर्शन नव्हतं आपल्याला, त्याच्यामुळे आपण कुठल्या शासकीय म्हणजे नोकरीवरती आपण लागू शकलो नाही. पण म्हटलं आपण असे असताना सुद्धा आपल्याला परमेश्वरांच्या कृपेने का 2 अपत्य दिले, ते चांगले गोडस हिरोसारखे पोरं आहेत माझ्याकडे. तर म्हटलं यांचं लाईफ घडवण्यासाठी आपल्याला काहीतरी करावं लागेल, एक त्यांच्या मागे खंबीरपणे उभं व्हावं लागेल. आपल्या जीवनामध्ये काही त्रास झाला तरी चालेल, पण यांना समोरचं जे जीवन जे आहे त्यांचं जीवन सुखी जे झालं तर आपलं जीवन सुखी होईल या प्रेरणेने मी उमरेडला आलो. आणि 5 वर्षाच्या असतानाच मी पहिल्या वर्गात त्यांचं ॲडमिशन केलं मुलांचं. समजले का? त्याच्यानंतर मग तिथून तो प्रवास सुरू झाला. त्याच्यानंतर मग म्हटलं आता इतर रिकामं काय करायचं, तर मग एक छोटासा पांठेला टाकला आणि त्या पांठेलीच्या भविष्यावर घरदार, पोरांचं शिक्षण वगैरे. आणि आज माझे मुलं त्या माध्यमातून एक चांगले संस्कृत पोरं आहेत माझेवाले. त्या माध्यमातून मग म्हटलं चला काहीतरी केलं पाहिजे. आणि आज माझे दोन्ही मुलं इंजिनियर झाले, चांगल्या ठिकाणी काम करून झाले. आणि त्यांनीच मला सांगितलं का बाबा आता तुम्ही पांठेला बंद करा, घरी बसा, तुम्हाला बाकीचं काय करायचं आहे. तर बाकीचं आयुष्य म्हटलं आपल्याला भगवंताच्या नावानं करायचं आहे. गुरुमार्ग घेतला आहे मी, भजन पूजन कोणाच्या माझ्या माहितीनुसार तुम्ही कीर्तनही करता. नाही सर, कीर्तन तेवढे लेवल व्हायचं हवं तेवढं. भजन पूजन म्हटलं तिथूनच आले आता तुम्ही. भजन पूजन गायक चांगला हवं, कलाकार हवं गायकीमध्ये. आणि वाजवतो मी. आणि सत्यनारायणच्या कथा करतो. कोणाचे वास्तुपूजन जे झाले ते वास्तुपूजन करतो. अशा माध्यमातून आपला तो प्रवास सुरू झाला. तर आता माझा दुसरा प्रश्न असा आहे की जेवढे दिव्यांग आहे, तुमचे मित्र असतील, तुम्ही लोक आहात, यांची काही एक अशी दिव्यांगांची संघटना आहे किंवा तशी काही निर्माण झाली? हो, दिव्यांगाची संघटना म्हणजे आम्ही जसं आता माझा संघर्ष झाला किंवा मी ज्या पद्धतीने केलं, चिंदूरबावनी केलं, असं आमचे जे काही मित्रपरिवार होते भेटत गेलो आम्ही आणि वाढत गेलो. मग त्याच्यावरून असं आलं की आपण जे संघर्ष केला, जे नवीन येणारे मुलं आहेत त्यांनाही तोच त्या संघर्षातून जायचा आहे. संघर्ष म्हणजे आमच्या पाठीला पुजलेला आहे. प्रत्येक कोणतीही साधी गोष्ट असलं तरी आपल्याला ते साध्यापणाने भेटतच नाही. आपण गेलो ना सर आम्हाला असं करायचं आहे, तर त्याच्यात काही ना काही अडथळा येतो. मग हा अडथळा दूर कसा करायचा? आपण प्रत्येक वेळेस जाऊन कुणी ना कुणी त्यांच्याशी भांडणार नाहीये. म्हणून मग काहीतरी केलं पाहिजे. म्हणून मग आम्ही एक ग्रुप बनवला. पहिले ग्रुप झाला. त्या ग्रुपमधून मग त्या ग्रुपच्या माध्यमातून कोणाचं निराधाराचं काम करायचं झालं किंवा 5% निधी नगर परिषदचा आहे, नगर परिषदचा कोणाला प्रॉब्लेम आलाय की त्याला काही अपंग असल्यामुळे त्याला त्रास देऊन राहिलाय, तो होत नाहीये, मग असं जायचं बोलायचं हा झाला. पण हे किती वेळा बोलणार, कोण कोण येणार त्याच्यासाठी? म्हणून मग आम्ही एक असा निर्णय घेतला की सर्वांमुळे एक आपण संघटना बनवायची. तर आता उमरेड नगरीमध्ये आमच्या संघटनेचं काम पूर्ण झालेलं आहे आणि आमची आता संघटना रजिस्ट्रेशनच्या प्रोसेसमध्ये आहे. छान छान. लवकरच ते रजिस्टर्ड होईल. हो, रजिस्टर्ड होईल. शुभेच्छा व्यक्त करतो. आणि पण मला एक सांगा, ही संघटना निर्माण करण्याची का बरं गरज पडली तुम्हाला? म्हणजे शासनातर्फे तुमचे शासन दरबारी तुमचे प्रश्न म्हणजे सॉल्व्ह होत नव्हते का? बरोबर आहे. योग्य म्हणजे प्रश्न असा सांगायचा झाला की गरज का पडली? तुम्ही नियम आहे म्हणता, पण तो नियम कोणासाठी आहे? अपंगांसाठी आहे. फक्त अपंगांसाठीच आहे, बाकी अधिकाऱ्यांसाठी नाही आहे. आणि तो जो कायदा बनवला आहे तो लागू का होत नाही? का लागू होत नाही? त्याच्यावर अंमलबजावणी का नाही होत आहे? एक छोटंसं उदाहरण जर घ्यायचं झालं तर आमचे एक मित्र होते, आपले अभय सोडे, आमचे एक मित्र होते आमच्या परिवारातच. त्यांनी स्वतःचं पण ते वरोऱ्यामध्ये शिकले, त्यांना शिवण क्लास केलं त्यांनी. त्याच्यानंतर त्यांनी टेलर की करून त्यांचं घर वगैरे केलं. त्याचा एक मुलगा एक मुलगी आहे त्यांना.
आता भावाभावाच्या प्रॉपर्टीच्या याच्यामध्ये त्यांना त्यांच्या भावाने मारहाण केली, खूप मारहाण केली. पहिलेच अपंग, शरीर साथ देत नाही आहे, कारण खूप जास्त वर्कलोड आल्यामुळे एखाद्या गोष्टीवर प्रॉब्लेम असतो त्यांना, की काही प्रॉब्लेम, शारीरिक प्रॉब्लेम होत्याच. त्याच्यात त्यांना मारलं. पोलीस स्टेशनमध्ये गेलो आम्ही. पोलीस स्टेशनला सांगितलं. पोलीस स्टेशनने फक्त 6 आधी तक्रार लिहून घेतली. ते आले, पुन्हा तिथं बोलले कोणी का असं का केलं, गेल्यानंतर पुन्हा त्यांना मारलं. पोलीस स्टेशनमध्ये काऊन गेला म्हणून. पण पोलिसांनी दोन्ही वेळेस त्यांची FIR घेतलेली नाही. FIR घेतलेली नाही. मग आता काय करायचं मग? आता मग आमचे एक थोडेसे कायदेविषयक मित्र आहेत, आम्ही त्यांना विचारलं. तर म्हटलं त्या माणसाची कोर्टात जायची पैशाची तयारी नाही. साधा टेलर माणूस आहे, कुठून पैसे देणार आहे 50-60 हजार. म्हणून आम्ही इथे जे फ्री आपल्याला याचं कायदेविषयक ज्ञान मिळण्यासाठी गेलो. आम्ही तिथे अप्लाय केलं. त्यांनी काय सांगितलं आम्हाला की आता न्यायालयाच्या सुट्ट्या आहेत 1-1.5 महिना, त्याच्यामुळे आम्ही तुमची केस घेऊ शकत नाही. सबसेल नाकारला. 1-1.5 महिन्यात त्याची तब्येत बिघडली. त्याला कोणीचही सहारा नव्हता. त्याच्या मुलांनी वगैरे त्याला मेडिकलमध्ये नेलं, टाकलं आणि तो माणूस 1 महिन्यात मरण पावला. कोणाचं काहीच नुकसान नाही झालं त्याच्या म्हणजे परिवाराला. कुठेतरी तुमच्या समस्यांना वाचा फुटलीच नाही, म्हणजे समाज काय आणि करतो, कुठेतरी शासन उदासीन आहे आणि तो कायदा अपंगासाठी जरी कायदा केला तो दाबण्यासाठीच केलाय. तो अजून म्हणजे त्याच्यावर कार्य नव्हतं. पण पोलिसांकडे गेल्यावर त्यांनी FIR घ्यायला पाहिजे. का नाही घेतली? बरोबर. का नाही घेतली? कायद्याची अंमलबजावणी व्हायला पाहिजे. म्हणजे दिव्यांगांसाठी जो शासनाने कायदा बनवला, 2016 कायदा तर तो बनवलेला आहे, परंतु त्याची अंमलबजावणी नीट होत नाही. बिलकुल नाही झाली, म्हणून हा प्रकार घडला. रिसेंटली आता मी ज्याच्याशी भांडतोय तो आमच्या उमरेड डबलीतलाच आहे. आमचे रमेशभाऊ पोटोडे म्हणून आहेत. तेही त्यांची दोन्ही मुलं अपंग आहेत. ते बिचार आपलं चहा टपरी चालवून, पांढऱ्या चालवून त्यांचं हे करतात. त्यांच्या जागेवर अतिक्रमण केलं बाकी लोकांनी, आणि ते अतिक्रमण म्हणजे त्या माणसाकडे काहीच नाही आहे, अशाच माणसावर तुम्ही अतिक्रमण केलंय की हा काहीच करू शकत नाही. त्याच्यातही शासन उदासीनच आहे. आम्ही तहसीलमध्ये गेलो, त्यांनी तिथून ऑर्डर काढला. तो ऑर्डर नगर परिषदला गेला, पण नगर परिषद आम्ही भेटूनच राहिलो. ज्या गोष्टीला तुम्ही तात्काळ पद्धतीनं हाताळलं पाहिजे त्याला म्हणताय की आता मी 2 दिवस कामात आहोत, 2 दिवसानंतर येईल. हाय काय म्हणजे एक प्रकारे हा अन्याय आहे. तुम्ही डिले करताय म्हणजे अन्याय झाला ना. न्यायासाठी विलंब म्हणजे तो अन्याय आहे. बिलकुल अन्याय झालाय तो. मग अशासाठी म्हणून मग आम्हाला असं वाटलं की नाही ते काहीतरी संघटना पाहिजे, काहीतरी म्हणजे आपण एकत्र आलो तर कुठे ना कुठे याच्यावर कुठेतरी वाच ठेवता येईल आपल्याला. कुठेतरी एक म्हणता येईल कसं तुम्ही का करत नाही. एकटा माणूस तिथे जाऊन बसण्यापेक्षा जर सर्वजण येऊन बसले, एकत्रित येऊन बसले, त्यांचं काहीतरी कोणीतरी दखल घेईल त्याची. बरं, अजून एक पुढची गोष्ट की शासनाच्या दिव्यांगांसाठी खूप साऱ्या योजना आहेत, पण त्या योजना मग तुमच्यापर्यंत नीट पोहोचते का? तुम्हाला काय वाटतं? नीट पोहोचायचं म्हणजे पोहोचतात. आपण म्हणून जर 100% हिशोबाने केलं तर 40% पोहोचतात, आणि त्याच्यामध्ये 25% हे बाहेरचेच असतात. मला शासकीय याच्यामध्ये अपंगांच्या याच्यावर नोकरी लागली आहे, म्हणजे लोकांना लागली का? 1 करंगडी गेली त्याचा अपंगत्व 40%, आणि ज्याला दोन्ही हात नाही आहे तो त्या लायकच नाही आहे नोकरीच्या. हा विसंगती नाही आहे. विसंगती आहे ना, आहे विसंगती. म्हणजे क्वालिफिकेशन दोघांचं सारखंच, तो त्याच्यापेक्षा सरळच आहे, पण तो दोन्ही हाताने अपंग आहे म्हणजे तुमच्यावर कायदाच नाही आहे नोकरीसाठी. आणि एखाद्याची करंगडी गेली म्हणजे तो किती टक्के अपंग आहे हे ठरवायला पाहिजे ना. मग त्याच्या व्यतिरिक्त दुसरे नाही आहे का? मग तो कसा काय शासकीय नोकरीमध्ये हे करतोय? म्हणून आम्ही तुकाराम मुंडे साहेबांचा जयजयकार याच्यासाठीच करतोय की तो माणूस इमानदारीने काम करतोय, पण शासन त्याच्या मागे लागतंय. मागं ते आपले आमदार नाव घ्यायची गरज नाही, त्यांनी तुकाराम मुंडे साहेबांवर आरोप केले होते. त्याच्यानंतर माहिती आली की त्यांचेच जे काही नातेवाईक आहेत ते अपंगांच्या हे घेऊन कामाला लागले, विधवेचं प्रमाणपत्र घेऊन नोकरीवर लागले. मग त्या माणसांनी कायद्याचं बाजू घेतली म्हणून त्याच्यावर गंडांतर आणले. तुमचं म्हणणं असं आहे की जे खऱ्या अर्थाने दिव्यांग आहे ते बाजूलाच राहते, ते बाजूला राहतात, आणि बाकीचे लोकच त्याची लाभ चांगले आहे, परंतु ते लोक दिव्यांगाचा लाभ घेतात. बिलकुल तसंच आहे. म्हणजे मी जे शासकीय कामं करतोय त्याच्यातही दिसून येते, आमच्या डोळ्यात दिसून येतात. आम्हाला माहित आहे की आता कितीतरी लोकांना ज्यांना ई रिक्षाचं वाटप केलेलं आहे. ई रिक्षाचं वाटप करा, कोणाला केलंय तुम्ही ई रिक्षाचं वाटप?
जे चांगले आहे त्यांनाच दिले ते. का बरं? मग खऱ्या दिव्यांगांनी कुठे जायचं? कुठे जायचं? त्यांचे तुम्ही अर्ज का बरं नाकारता? काय तुमचं काय क्रायटेरिया काय करून ठेवलंय तुम्ही? बरं हे होतं तर हे होतं असं का बरं होतंय? मग कायदा कुठे आहे? कायदा कुठे आहे? अगदी बरोबर. चिंदूजी, तुमच्याबद्दल मी पाहिलं की तुम्ही अशा अवस्थेतही स्वतः तुम्ही समस्याग्रस्त आहात, तरी सुद्धा तुम्ही गेल्या अनेक वर्षापासून इतर जे दिव्यांग आहेत, तुमचे भावंड किंवा इतर तुम्ही भाऊच मानता त्यांना, त्यांचेही सगळे कामं नागपूरच्या कलेक्टर ऑफिसपर्यंत जाऊन स्वतःच्या दिमतीवर करता आणि कोणत्याही लीडरची आजपर्यंत तुम्हाला गरज नाही पडली, इथपर्यंत तुम्ही ते कामं करून घेतली. तर ते कामं करताना तुम्हाला काय अनुभव आला? नाही, अनुभव म्हटलं म्हणजे काय अडचणी आल्या? नाही, अडचणी अडचणी तर भरपूर येतात. कसं आपल्यासारख्या माणसाला आता आपण कुठल्याही ऑफिसमध्ये जाणं तर अडचणीचा भाग असतोच तो. पण ते कसं सर्व अडचणीवर मात करून सेनेनी कसं आहे त्या अडचणी सोडवण्याचा आपण भरपूर प्रयत्न केला आणि बहुतेक लोकांचे आपण प्रश्न मार्गी लावलेले आहेत. त्रास का होईना, पण त्या त्रासाला न मानता आपण चला पाहिजे आपल्या माध्यमातून जरी कोणाचं जरी चांगलं होत असेल तर चांगला करण्याचा प्रयत्न केला आणि झाला, आजपर्यंत केला आहे. त्याच्यामुळे परमेश्वराची कृपा त्यांच्या कृपेमुळेच आपण चांगल्या ठिकाणी येऊन बसलो आहोत. ते कसं झालंय की आतापासून लक्षात येऊन गेलं, म्हणजे की अंगवळण येऊन गेलंय की 1दा 2दा 3दा 4दा 5दा तुम्ही 10 जरी जाल तर तुमच्यामध्ये तेच येणार आहे. त्याच्यामुळे चिंतूभाऊचं कसं आहे, ठीक आहे तू सांग मी येतो. किती वेळा येईल? 4 वेळा 5 वेळा 6 वेळा. त्याच्यामुळे ते किती ऑब्स्टॅकल आले तरी ते मागे नाही जात. मी दारात उभा भाऊ सांग कधी काम होईल. म्हणून त्यांनी त्यांच्या त्याच जोरावर ते कधीच मागे नाही पाहत. हा तू सांग फक्त मी येतो, कधी यायचं ते सांग. म्हणून त्यांनी जे बाकी लोकांचे कामं केले तसेच, हा बाबा आलो सांग रे बाबा. एक तर तू काम का होत नाही ते सांग आणि काम का करत नाही ते सांग. बरोबर, अगदी बरोबर. बरं, आताची जी पिढी आहे, नवीन पिढी आम्ही आता पाहतो, तरुण आहे, सुदृढ आहे, परंतु आळशी आहे किंवा व्यसनात गेलेली आहे किंवा नैराश्याच्या गर्तेत पडलेली आहे किंवा काही वेगळ्या प्रकरणात आहे. आणि तुम्ही दोघं जण आणि तुमची सगळी मंडळी अशा अवस्थेतही तुम्ही इतकं चांगलं जिंदादिली ज्याला म्हणतो आपण असं आयुष्य जगत आहात. तर आजच्या तरुणांना जे स्वयंरोजगारीत नाही आहे आणि जे थोडंसं स्वतःच्या कम्फर्ट झोनमध्ये जगतात, त्यांना काय संदेश द्याल? आनंद भाऊ, तुम्ही काय संदेश द्याल? संदेश द्यायचा झाला तर जेवढं तुम्हाला सुख सुविधा मिळतील तेवढं तुम्ही संघर्ष करणार नाही. काय म्हणतो आपण ते, जेव्हा नीट उणीव असते जी, म्हणजे नीड इज द मदर ऑफ इन्व्हेन्शन जे आपण म्हणतोय. म्हणजे तुम्हाला गरज असेल तरच तुम्ही समोर जाल, नाही तर तुम्हाला ठेवले अनंती तैसेची राहावे. तुम्हाला सर्व काही भेटत आहे बसल्या ठिकाणी, तर तुम्ही समोरचं पाय समोर नाही टाकणार. म्हणजे माझा अनुभव असा आहे की मी 10वी पर्यंत इथे शिकल्यानंतर मला 11वी 12वी जेव्हा मला पॉलिटेक्निक किंवा दुसरा फॉर्म भरायचा होता, माझ्या वडिलांनी म्हटलं बघ मी तुला कुठपर्यंत पोहोचणार आहे, जोपर्यंत माझ्या जीवात जीव आहे तोपर्यंत मी तुला सांभाळेन, पण मी गेल्यानंतर तुझं कसं होईल. त्याच्यामुळे हे पैसे पकड आणि तुला कुठं जायचं आहे तू तुझा मार्ग शोध. तेच आपल्यासाठी प्रेरणा होती. त्यांनी मोकळं केलं, परिवारातून मोकळं केलं. तुला काय पैशाची मदत आहे, तू आता सध्या नाही आहे, कमावता नाही आहे, त्याच्यामुळे मी तुला मदत करतोय पैशाची, हे घे आणि तुला काय करायचं डिसिजन तुझं, निर्णय तुझा असला पाहिजे, मार्ग तुझा असला पाहिजे. तुला काय करायचं आहे, कोणत्या मार्गाने जायचं आहे, तुझ्या पाठीशी मी नेहमी उभा आहे. तर ज्यांना असं वाटतंय की त्यांचा मुलगा नाही करत, त्यांनी असं तरी म्हणायला पाहिजे की बाबा बघ तुला हे आहे, एवढं तुला करायचं आहे, काय करायचं तू डिसाईड कर. त्यांना मोकळं तर करा. तुम्ही जर त्यांना त्यांच्या हातात सर्व काही देत असाल तर ते नाहीच करणार ना. बरोबर. चिंदूजी, तुम्हाला काय वाटते आजच्या पिढीबद्दल? सर बरोबर आहे. त्याला कसं असते, आपणच जबाबदार आहोत. मुलाला आळशी
बनवण्यामध्ये आपणच जबाबदार असतो. सर्व आपण त्यांची लाड म्हणून राहिलो, त्यांना सर्व सोयी उपलब्ध करून देऊन राहिलो. त्यांना संघर्ष करू द्या ना तुम्ही. त्यांना स्वतः संघर्ष करतील तेव्हाच त्यांना कळेल, त्यांना पैशाची किंमत कळेल. तर त्यांना स्वतःचं जीवन जगू द्या, त्यांना मोकळं करा. हे आनंदरावजी जे बोलले ते बरोबर आहे. त्यांना मोकळं करायला पाहिजे. जीवनामध्ये त्यांना काहीतरी करू दिलं, स्वतः करू दिलं पाहिजे. आम्ही तसं जीवनामध्ये आम्ही मुलांना मोकळं सोडलो. त्यांनी लहानपणापासूनच ते धडे घेतले. 7व्या-8व्या वर्गात त्यांना जाणीव होती की आपले वडील असे आहेत. त्यांच्या आपल्याला काहीतरी केल्याशिवाय मार्ग बिलकुल जाणीव झाली पाहिजे त्या गोष्टी. जाणीव झाली पाहिजे. म्हणून आज पोरं त्या लेवलवर शिकले आणि मोठे झाले. संघर्ष केलं नाही लग्नापासून. असं आहे. त्यांनी पाहिली परिस्थिती पाहिली. आमचे बाबा आमच्यासाठी 2 पाय नसताना सुद्धा आमच्या बाबांनी आमच्यासाठी काय संघर्ष केला आणि आम्हाला इथपर्यंत कोणत्या पोझिशन मध्ये आणलं गेलं ते त्यांनी ते सर्व बघितलेलं आहे. त्याच्यामुळे त्या परिस्थितीची त्यांना जाणीव आहे. बरं, एक थोडस आटोपशील घेऊ आपण. या सगळ्या दिव्यांगातून कोणीतरी असं एखादं म्हणजे राजकीय प्रतिनिधी म्हणून पुढे आला का कधी? म्हणजे मला हे म्हणायचं आहे की जसं तो दिव्यांग आहे परंतु तो राजकारणात आहे आणि तो दिव्यांगांचे प्रश्न सोडवण्यात प्राधान्य आहे. नाही सर, असं सध्या तरी आमच्या तरी पाहण्यात किंवा याच्यात नाही की अपंग असूनही समोर जातात. रुग्णसेवक म्हणा किंवा अशा या पद्धतीचे भरपूर काही कॉन्सेप्ट आहेत जगामध्ये, म्हणजे आपल्या सोसायटीमध्ये किंवा समाजामध्ये, की ते मदत करायसाठी येतात. पण खास राजकारणामध्ये जागा दिलेली असं नाही. आपल्या संविधानामध्येही कुठे म्हटलेलं आहे, तो सर्वसामान्यच आहे. पण असं कोणतंच रिझर्वेशन नाही आहे. तुम्ही कास्ट सीझनमध्ये रिझर्वेशन देता, पण अपंगाच्या प्रश्नासाठी एखादी सीट ठेवली आहे आपल्या महाराष्ट्राच्या म्हणा किंवा तुम्हाला कसं वाटते का की आपलं एक विचारपीठ असलं पाहिजे, हक्काचं व्यासपीठ बिलकुल असलं पाहिजे, जेणेकरून तो व्यक्ती आपल्या समस्या अपंग कल्याण किंवा अपंग विभाग वेगळा करून त्याच्यात किती सॉल्व्ह होतं, प्रश्न किती तुमचे मार्गी लागतात याचा तरी एक ग्राफ चेक करायला पाहिजे. दिव्यांगाचं मंत्रालय स्पेशल काढण्यासाठी बच्चूभाऊ कडूंनी पुढाकार घेतला होता, त्यांच्यात झालं होतं. पण त्यांच्या माध्यमातूनही किती प्रश्न अजून समोर येतात. अपंग आयुक्त आहे, अपंगाचं मंत्रालय आहे, पण अपंगांचे किती मुद्दे आजपर्यंत समोर आले. म्हणजे तुम्ही जो मंत्रालय वगैरे आहे तो तुमचा त्या मुंबईच्या किंवा त्या लेवलवर आहे. मग आपण तहसील प्लेस किंवा गाव लेवलवर आपण किती प्रश्न हाताळले आतापर्यंत. तो गावातला माणूस ज्याच्या आता जर आपण एक कन्सिडर केलं की जो ज्याच्या घरावर अतिक्रमण झालेलं आहे तो माणूस इथेच फिरून राहिला ना. त्याच्यासाठी मंत्रालयानं काय केलं, त्याच्यासाठी काही प्लॅटफॉर्म ठेवलेला आहे का की बाबा तू ऑनलाईन तक्रार कर पटकन, आता 2 दिवसात तुझं स्वागत आहे. एका आमदाराला जर पुढे थांबवलं तर त्याची पूर्ण यंत्रणा कामाला लागते. पण अपंगांसाठी जाऊन अपंग म्हणतो, दिव्यांग तो कॉन्सेप्ट माझ्या डोक्यात नाहीच आहे. तर अपंगांसाठी तुम्ही काय केलंय की एखादी ऑनलाईन कंप्लेंट केली तर मला 2 तासात किंवा 4 तासात, जसं मागं रेल्वेनी ट्विटरवर टाकलं होतं की तुमची ट्विटरमध्ये तुम्ही कंप्लेंट करा, आम्ही करू. काही दिवस झालं ते, जेव्हा मोदी साहेब नवीन होते तेव्हा. त्याच्यानंतर आता पुन्हा थंड बसते. पण तसं अपंगांसाठी कोणतं प्लॅटफॉर्म तुम्ही ठेवलंच नाहीये ना, की जसं त्या माणसाने असं झालं त्याच्यावर त्यांनी अपंगाची तिथं कंप्लेंट टाकावा तर 2 दिवसात ती यंत्रणा कामाला लागून त्याला सॉल्युशन मिळालं. असं कुठं आहे. मंत्रालय दिव्यांग म्हटलंय, मोदी साहेबांनी दिव्यांग हा शब्द दिलेला आहे. दिव्यांगाचा विग्रह केला तर काय, दिव्य अंग. म्हणजे माझ्या माहितीनुसार दिव्य अंग म्हणजे काय, ज्याच्याकडे असं अंग आहे म्हणजे जादू म्हणा किंवा तुम्ही जे काही कॉन्सेप्ट असेल की त्यांनी हात फिरवला तर त्याचा प्रॉब्लेम सॉल्व. असं आहे का. तुम्ही फक्त काय असं फक्त लोकांना स्वप्न दाखवताय दिव्यांग. त्याचा खरंच जर त्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला, त्याची अडचण जर दूर झाली तर तुम्ही दिव्यांग म्हणू ना मी त्याला. तो अजून त्याच पातळीवर आहे. आज ते आमचे रमेश भाऊ, आम्ही त्यांच्यावर आता 15 दिवस झाले फिरून राहिले, कोणीच दखल नाही घेतली. उमरेडचे मुख्याधिकारी साहेब म्हणतात तुम्ही 2 दिवस कामात आहे, 2 दिवसानंतर तुझ्या प्रश्नावर लक्ष दे. का ते एकटेच चालवतात का. दुसरं आहे ना त्यांच्या हाताला खाली बांधकाम विभाग आहे, तुमचं मोजणी आहे, तुमचे बाकीचे लोक आहेत.
का नाही तेव्हाच्या तेव्हा त्यांनी ऑर्डर काढलं, ए बाबा यांचा काय प्रॉब्लेम आहे पाहिलं पण मला तुरंत मध्ये हे करून दे. ते स्वतः म्हणतात 2 दिवसांनी या पाहू आपण. काय करतात म्हणजे त्याच्या पोटावर लाभ पडतात त्याच्यावर काहीच नाही आहे तुमचं. बरं, चला शेवटचा एक प्रश्न घेऊ आणि मग मी थांबतो इथे. तर तुमच्या माध्यमातून आमच्या जनतेला बरीच माहिती आणि तुमच्या काय भावना आहेत त्या कळण्यास मदत झाली. तर तुमचं जे काही कौटुंबिक जीवन आहे दोघांचंही, कौटुंबिक जीवनामध्ये इतके वर्ष झाले तुम्ही संसार छान थाटला आहे, तो पुढे चालला आहे. तर या सगळ्या संसाराच्या रहाडगाडग्यामध्ये तुम्हाला कधी कोणत्या गोष्टीची अडचण आली का, किंवा या सगळ्या तुमच्या ज्या समस्या आहेत यामुळे एखादी गोष्ट तुम्ही करू शकले नाही किंवा एखादी गोष्ट होऊ शकली नाही, असं कधी जाणवलं? नाही, परिवारामध्ये नाही, पण परिवारासाठी कधी कधी वाटतंय. हा, जसं आता तुम्ही म्हणताय आता मोदी साहेबांनी 5 लाखाचा विमा वगैरे केला आहे. आता माझं उत्पन्न खूप थोडकं आहे, त्याच्यात मी आरोग्य विमा किंवा दुसरं काही नाही करू शकत. इकडं आपलं कमवून आपलं रोजचा राहणगाडा चालवण्यामध्येच आपल्याला एवढा परिश्रम होत आहे, तर एक अमाऊंट हे करून त्यांच्यासाठी काही करणं वगैरे कधी 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 विचार असा येतोय की आपण एवढ्या याच्यात काय देऊ शकतो आपल्या मुलांना, त्यांचं भविष्य काय करू शकतो. बरं, पण आज एक महत्वाचं असं म्हणजे की आपण एखादी काही जर अडचण आली, काही आघात आला मधात, तर आपण कुठे जायचं, आपण काय करायचं, असे विविध प्रश्न आहेत. म्हणजे जे ज्यांच्याकडे पगार आहे ते त्यांनी त्यांच्याकडे करून ठेवलंय. आपलं जेवण खाण्याचाच प्रश्न आपला डेली नीड्सवर आहे आपला नेहमी, इकडे कमवणे इकडे खाणे. तर आपण त्यांना भविष्य तुमचं काय मत आहे यावर? म्हणजे तुम्ही इतके वर्ष झाले आता, म्हणजे कधी असं झालंय का की आपल्या घरच्यांची आबाळ झाली किंवा त्यांना आपण बरोबर? हो सर, आलं जीवनामध्ये तसे प्रसंग आले, भरपूर आले. त्याला तुम्ही सांगा. काही दिवस तसं उपाशी राहून सुद्धा मी काढलेले आहे. अच्छा, आम्ही दोघाही पती पत्नी, मुलं लहान असतात, असे आले दिवस. परमेश्वराची कृपा समजा निघून गेले, ते सर्व निघून गेले. तर मी इथे थांबतो आणि तुम्ही दोघंही जण आज आमच्या इथे आले आणि अतिशय महत्त्वाच्या प्रश्नांना वाचा फोडली. मी अशी शुभकामना करतो की तुम्ही जे मुद्दे मांडलेले आहेत ते मार्गी लागावे. तर धन्यवाद. धन्यवाद सर. नमस्कार.